ठाण्यात भर दिवसा हवेत गोळीबार, बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। एक बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे। ठाण्यातील बाळकुंभ भागामध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सराफाने प्रतिकार केल्याने चौघही पळून गेले। त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। बाळकुंभ येथील पाडा क्रमांक 2 परिसरात सराफाचं दुकान आहे। बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना 4 जणांनी त्यांच्या दुकानामध्ये शिरकाव केला। त्यातील एकाकडे बंदूक होती। चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळी सराफाने त्याच्याकडील एक दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर चौघेही चोरटे येथून पळून गेले। सराफाने आरडाओरडा केला। स्थानिक रहिवाशांनी चोरट्यांचा पाठलाग केला। त्यातल्या एकाला पकडण्यात आलंय, तर एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आज सकाळी 11:30 वाजता बाळकुंभ परिसरामध्ये दर्शन ज्वेलर्समध्ये सुरेश जैनचे दुकानावर 4 अज्ञात व्यक्ती हत्यारबंद आले होते। त्यांच्यावर हल्ला करण्याने दुकानाचे माल घ्यायची कोशिश केली होती, लेकिन दुकानाची हुशारी बघता ते तर सफल झाले नाही आणि ते त्यांचे जायचे प्रयत्न केले। त्याच्यामध्ये मोबाईल घेऊन गेले, तर मोबाईल ते फेकून गेले आणि ते त्यांच्या पाठीमागे पडले होते, दौडून गेले होते। त्यांचे वाटलं की माझा पिसा करत होते, फायरिंग केली त्यांच्यावर। तरी त्यांचा स्टाफ ते समोरून बघतो होतो, त्यांनी त्यांच्या मागे लागून एक सदस्यांना लोकांच्या आजूबाजूच्या व्यक्तीला सहयोगानं एकला पकडले। ज्यांच्यावर हल्ला करण्याची कोशिश केली आहे ते दर्शन ज्वेलर्सचे मालिक आहे, सुरेश जैन आहे आणि त्यांची आता स्थिती बरोबर आहे, काय तकलीफ नाही आहे। आपण कोण आहात? मी ठाणा घोडबंदर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आहे, पंकज जैन। महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत एकेकाळी देशात अग्रस्थानी असलेला राज्याचा दर्जा आता घसरला आहे। सुमारे 1.5 दशकापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यावरती भर दिला होता। शिक्षकांच्या नियोजनात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावली होती, परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। 2005 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शिक्षकांवरती अधिकचा भार पडला आहे। 2012 पासून शिक्षकांच्या भरतीवरती प्रतिबंध आणल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत। याशिवाय शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक साधनांच्या अभावामुळे शिक्षकांना पदरमोड करावी लागते। शाळा व्यवस्थापनामध्ये अगदी अनागोंदी कारभार वाढला असून शिपाई कर्मचारी इतिहास जमा करून त्यांची जागा अल्प वेतनावरती काम करणाऱ्या कागदी कामगारांनी घेतली आहे। शिक्षकांच्या कल्याणकारी योजनांची गळचेपी करण्यात आलेली आहे। नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत आहे, कारण ती योजना त्यांना निवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगण्यास अपुरी ठरते। या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक वर्गाने शासनाकडून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। शिक्षण व्यवस्थेतील या समस्या दूर करून शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि सुविधा देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या ठिकाणी राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांचे जे आमचे महाराष्ट्राचे हेड आहेत जमू अभ्यंकर साहेब यांच्या जो अध्यादेश काढला त्यांनी आमच्यासाठी, त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला जे निवेदन द्यायचं सांगितलेलं आहे, त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। त्या आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी आम्हाला लागू करण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आश्वासन अनेक वेळा ज्यावेळेस इलेक्शन आले त्यावेळेस काळामध्ये दिल्या गेले, परंतु आज तगायत कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही। उलट त्याच्या विरोधामध्ये असं केलं की 7 तारखेला येणाऱ्या त्या ठिकाणी निकाल लागणार होता, सुप्रीम कोर्ट निकाल देणार होतं, परंतु सुप्रीम कोर्ट निकाल देणार असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी
सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी समिती स्थापन करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला लिहून दिलं. म्हणून जो जुनी पेन्शनचा येणारा निकाल हा जो शासकीय कर्मचारी होते, शिक्षक होते, शिक्षक इतर कर्मचारी होते यांच्या बाजूला लागणारा होता. परंतु त्या ठिकाणी असं वाटल्याबरोबर त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजनाचा निकाल लागतो बरोबर आम्ही समिती स्थापन करतो आणि आम्ही जी समिती स्थापन केल्यानंतर जो आम्हाला वेळ लागेल त्यावेळेस आम्ही जुनी पेन्शन योजनेचा विषयी विचार करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. आणि जे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील या ठिकाणी यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फसविण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या या ठिकाणी शिक्षक सेनेच्या माध्यमातून हेच आव्हान आहे की जे काही शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील त्या सर्वांचे आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी आमचे जे प्रांत अध्यक्ष आहेत जमू अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक 3 कडून 6 ऑगस्ट 2024 रोजी मोठी कारवाई करत 12,62,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ स्कायवॉक खालील कॅनडा बँकेच्या समोरील एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरती पोलिसांनी सापळा रचून इसम जुनैद शिबली अली याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी घेतलेल्या जुनैदच्या झडतीमध्ये त्याच्या बॅगेतून 1 किलो 18 ग्रॅम चरस आणि 2 मोबाईल फोन सापडले. त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी गुन्हे शाखा घटक 3 कडे वर्ग करण्यात आलाय. अटक आरोपी जुनैद चौकशीत सांगितलं की त्याच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रकसोल येथील बबलूभाईंकडून विक्रीसाठी आणला होता. पुढील तपासादरम्यान जुनैद त्यांच्या मुंब्रा येथील मित्राच्या खोलीत अजून चरस असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेने पथकाने तेथे जाऊन 1 किलो 23 ग्रॅमचा चरस जप्त केलाय. आरोपीने आणखीन कबुली दिली की 1 किलो चरस सैराट उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीला विक्रीसाठी दिला आहे. या प्रकरणातून एकूण 2 किलो 41 ग्रॅम चरस ज्याची बाजारात किंमत 12,48,000 रुपये किलो आहे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घरफोडीचा तपास चालू असताना युनिट 1चे सिनियर पी दिलीप पाटील त्यांच्या टीमला एका आरोपीची माहिती मिळाली. त्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिल्या ताब्यात घेतलं आणि बाकीचे 3 आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत. आणि याच्यामध्ये याच्यावरती गुन्हेही घरफोडीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. तर आणखीनही याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का घरफोडीमध्ये तो तपास चालू आहे. तर युनिट 1ने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये 12 मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला जप्त झाले. यांचे सिनियर PI नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस आपल्या इकडं विक्री होणार आहे. त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला. त्याचं नाव जुनैद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मूळचा बिहारचा दरभंगाचा. आणि आपण याला याच्याकडून 2 किलो चरस त्याची किंमत जवळजवळ 12,62,000 आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेले आहे. आणि याच्यात आणखीनही काही पुढे डेव्हलपमेंट आहेत. याला इंट्रोगेट केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा चरसचा चालत आहे. त्याच्यावरती आपण पुढचे आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँचने केलेली आहे या ठिकाणी. आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिनानिमित्ताने
ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी गायलेल्या गीतांच्या सुरावटींनी महापालिका मुख्यालय निनादून गेले. घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या काळामध्ये विविध कार्यक्रम ठाण्यामध्ये साजरे करण्यात आले. त्याचा काळच अध्याय आज महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये साकार झाला. ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी, महापालिका कर्मचारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कर्मचारी व मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी या देशभक्तीपर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व इतर कर्मचारी येथे उपस्थित होते. CSMT रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. तसेच दिवा CSMT रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून हा प्रवास केला. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी काळ्या फिती बांधल्याचं प्रवाशांनी सांगितलं. ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरं मिळत असल्याने दिव्यात घर घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे दिवा शहरावरील लोकसंख्या देखील वाढली आहे. हजारो प्रवासी दररोज येथून दिवा ते ठाणा, मुंबई असा रेल्वे प्रवास करतात. दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक रेल्वेगाड्यांमध्ये शिरणं शक्य होत नाही. काही जलद रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकात थांबा आहे, परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करू दिला जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात. जून महिन्यात समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. दिवा स्थानकातून प्रवाशांनी रेल्वेगाडीत चढू नये म्हणून एका डब्याचे दार बंद करण्यात आलं होतं. सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वेगाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता. दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने दिवा CSMT रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. बुधवारी दिवा प्रवासी संघटनेने दिवा CSMT रेल्वे सेवा सुरू करावी तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकामध्ये थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलं आहे. तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा थांबा मिळालाच पाहिजे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळालाच पाहिजे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा थांबा मिळालाच पाहिजे. दिवा CST लोकल सेवा सुरू झाली.